बुलढाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरती लागलेल्या वाहनांच्या रांगेचा आजचा जवळपास 10वा दिवस आहे. जिल्ह्यामध्ये भीषण इंधन टंचाईचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. आपण बघू शकतो, मी सध्या पुणे नागपूर हायवेवरील रेणुका पेट्रोल पंपावरती आहे, जो चिखली शहराच्या थोडा बाहेर आहे, शहरालाच लागून आहे. आपण जर ही लाईन जर का पाहिली, जवळपास 2 किलोमीटर वाहनांची लाईन जी आहे ती लागलेली आहे. काल सायंकाळी 5 वाजल्यापासून ट्रॅक्टर चालक असेल, 4 चाकी वाहन चालक असेल, या पंपावरती इंधन भरण्यासाठी रांगेमध्ये लागलेले आहे. आणि ही रांग जी आहे दुसऱ्या बाजूला सुद्धा तेवढीच जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरची रांग जी आहे ते पेट्रोल टाकण्यासाठी दुचाकी चालकांची आहे. 4 चाकी वाहनं गेल्या जवळपास 14 तासापेक्षा जास्त काळ उलटला तेव्हापासून या रांगेमध्ये उभे आहेत. अनेक ट्रॅक्टर चालक आहेत ज्यांना शेतामध्ये जाऊन शेतीची कामं करायची आहेत, मात्र ट्रॅक्टरमध्ये डिझेल नसल्यामुळं ते शेतामध्ये जाऊ शकत नाही, शेतीची कामं करू शकत नाही. आणि इंधन उपलब्ध नसल्यामुळं अनेक अडचणींचा सामना जो आहे तो ट्रॅक्टर चालकांना आणि शेतकऱ्यांना सुद्धा करावा लागतो. कारण शेतकऱ्यांची नांगरणी अजूनही बाकी आहे. जवळपास 30-40% नांगरणी जी आहे ती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाकी आहे. आणि इंधन मिळत नसल्यामुळं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काल जवळपास 5 वाजेपासून कोणी 6 वाजेपासून रांगेमध्ये ट्रॅक्टर चालक उभा आहेत. आपल्यासोबत एक असेच एक ट्रॅक्टर चालक आहेत, त्यांना काय अडचणी सामना करावा लागला. त्यांनी रात्र जी ती रात्र याच ठिकाणी ट्रॅक्टरवरती जागून काढले, इथंच जेवण केलं. काका काय सांगाल, काल तुम्ही संध्याकाळपासून इथं उभा आहेत, काय अडचणी? खूप रात्री म्हणजे 6 वाजेपासून इथं उभा असलेलो आहे मी. अजून काही चहा पाण्याची व्यवस्था नाही, काही नाही. तसंच आहे आम्ही इथं. कशासाठी उभे आहेत तुम्ही? डिझेल साठी. बाकी डिझेलच्या लाईनीत राहावंच लागू राहिलं. काय मागणी काय तुमची सरकारकडे? मागणी काय, आम्हाला फक्त डिझेल पुरवावं सरकारने. बाकी जेवण इथंच केलं वाटतं? जेवण इथंच केलं, ट्रॅक्टरवरच. मुलाला डब्बा बोलवायला लावला, इथं थांबलो. तर हे ट्रॅक्टर चालकांची भीती आहे, जे काल 5 वाजेपासून रांगेमध्ये उभे आहेत. डिझेल मिळत नाहीये, शेतामध्ये जाऊन त्यांना काम करायचं आहे, मात्र डिझेल मिळत नसल्यामुळे ते शेतामध्ये जाऊ शकत नाहीये. आणि डिझेल भरण्यासाठी जवळपास 14 तासापेक्षा जास्त जे आहेत हे सगळे चालक आहेत गाडीचे, हे सुद्धा लाईन मध्ये उभे आहेत. 14 तासापेक्षा जास्त जो वेळ जो आहे तो याच रांगेमध्ये उभे आहेत. जेवणाची व्यवस्था नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये, रात्री याच ठिकाणी झोपले. मच्छरांचा सुद्धा त्रास त्यांना झालाय. तुम्ही सुद्धा रात्री लाईन मध्ये उभे, तुमचं वाहन सुद्धा आहे. रात्रीपासून इथं लाईन मध्ये मच्छराचा त्रास झाला खूप. काय जेवण वगैरे केलं का नाही? जेवण वगैरे काहीच नाही. आता नंबर लागेल त्याच्यानंतर जावं लागेल. नक्कीच. तर ह्या सुद्धा वाहनांच्या प्रतिक्रिया आहेत. पाणी नाहीये, जेवण नाहीये, आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त आपल्या वाहनामध्ये इंधन भरण्यासाठी म्हणजे डिझेल भरण्यासाठी चक्क जवळपास 14 तासापेक्षा जास्त काळ ते या रांगेमध्ये उभे आहेत. त्यांना फक्त पाहिजे ते डिझेल, आणि सरकारने त्या इंधन तुटवड्याची या ठिकाणी काळजी करावी आणि वाहनधारकांना डिझेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी या वाहन चालकांची आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.